राज्यात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तहसील कार्यालय येथे आमदार आशुतोष काळे शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली। या आढावा बैठकीत कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घ्यावयाची काळजी व जनतेतील संभ्रम व लॉकडाऊन होणार का नाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी कोरोनाचा रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी यासाठी उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला सूचना केल्या। यावेळी शासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक यावेळी उपस्थित होते। सदर बैठकीनंतर तहसीलदार, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन यांनी कोपरगाव शहरातील फिरून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घ्यावयाची काळजी तसेच मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृती करत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। तरी नागरिकांनी याबाबत दक्षता घेऊन शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे। सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी साहेब यांच्या बैठका घेऊन जो काही कोरोनाचा ट्रेंड वाढता आहे त्याच्या अनुषंगाने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी आज सर्वांना बोलवण्याचं कारण हेच आहे की मागच्या वर्षीच सेम पिरियडला आपली जी सुरुवात झाली होती आणि मार्चमध्ये 23 मार्चला आपल्याला नाईलाज असतो आपल्याला त्यावेळेस आपण पूर्णपणे त्याच्याबद्दल कल्पना नव्हती, आजाराबद्दल आपल्याला कल्पना नव्हती, तरी सुद्धा आपण 23 मार्चला लॉकडाऊन केला होता आणि सेम परिस्थिती या पिरियडमध्ये आपल्याला ती आता उद्भवलेली आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आता आपल्याला जी तयारी करायची आहे ती तयारी आता लॉकडाऊन करायचा किंवा नाही याच्याबाबत सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या नाही। त्याच्यामुळे लॉकडाऊन सध्या तरी नाही असं समजायला काही हरकत नाही, परंतु ज्या काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने या आजाराच्या दृष्टिकोनातून पार पाडायच्या आहेत त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची जी आहे की आपण सर्वांनी जेव्हा आपण बाहेर पब्लिक प्लेसला आपण फिरतो त्या ठिकाणी फिरताना आपण मास्क घालणं बंधनकारक झालं पाहिजे। प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे। त्यानंतर हात आपले नेहमी सॅनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे आणि सोशल गॅदरिंग जे आहे त्याला आपण सेफ डिस्टन्स, आपण जे फिजिकल डिस्टन्स जे नाव दिलेलं आहे, जे योग्य अंतर आहे ते आपण सर्वांनी पाळलं पाहिजे। त्याच्या अनुषंगाने जे काही पब्लिक प्लेसेस आहेत ज्या ठिकाणी जास्त गर्दी होण्याची शक्यता असते, आपला बाजार असेल, दुकान असेल, बाजारपेठेचे जागा असतील, हॉटेल्स असतील, मोठे मोठे शॉप्स किंवा मॉल्स असतील, या ठिकाणी लोकांच्या ज्या गर्दी होतात त्या गर्दी आता आपल्याला थोड्या थोड्या कमी कराव्या लागतील किंवा बाहेर फिरताना आपल्याला कंपल्सरी मास्क घालून सोशल डिस्टन्स जे आहे ते अंतर आपल्याला सर्वप्रथम पाळणं बंधनकारक आहे। त्याच्यामुळे आता कार्यवाही जी आहे ती सगळ्या स्तरावरून आता सुरू झालेली आहे। प्रत्येक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना जिल्हाधिकारी साहेबांनी एक स्पेसिफिक टास्क दिलेला आहे की कोणत्या विभागाने कोणकोणती जबाबदारी पार पाडावी। त्याच्यामध्ये हे जे आहे की मास्क जे लोक घालणार नाही, जे पब्लिक प्लेसला आपण फिरत आहे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणे आणि त्याच्या पुढे जाऊन आपण जे सोशल गॅदरिंग आता बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती घेतो आहे किंवा होत आहे, आपण सगळ्यांनी बघितलं मागचे 2-3 महिने जे आहे त्याच्यामध्ये कोरोनाचे जो काही स्प्रेड होता तो कमी झाल्यामुळे किंवा पेशंट कमी झाल्यामुळे प्रशासनाने पण त्याच्यामध्ये थोडी लवचिकता दाखवली आणि त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांना जे आहे सगळं बऱ्यापैकी आपण खुलं झालं होतं। म्हणजे जी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जी परिस्थिती होती ती आपण या मागच्या 2-3 महिन्यामध्ये अनुभवत होतो। आता त्यामध्ये बऱ्याच लोकांना मागच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी फेस कराव्या लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंगांना सामोरं जावं लागलं। त्याच्यामुळे प्रशासनाने पण त्याच्यामध्ये जास्त काही इंटरव्हेन्शनची भूमिका न घेता ते सुरू झालेलं होतं। परंतु आता ज्या पद्धतीप्रमाणे हा आजार आता परत बळावतो आहे, परत आता त्याचं स्प्रेडिंग सुरू झालेलं आहे, तर आपण कम्युनिटी फेज जे आहे कम्युनिटी फेजमध्ये जाण्याच्या तयारीत आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही। त्याच्यामुळे परत एकदा जबाबदारीने वागण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे। लॉकडाऊन जर आपल्याला मागच्यासारखं म्हणजे नको असेल तर मग ह्या ज्या काही सूचना प्रशासन आपल्याला देणार आहे त्या पाळणं आपल्यावरती थोडंसं बंधनकारक आपल्याला करून घ्यावं लागणार आहे। आणि त्याच्या अनुषंगाने जर आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलं तर लॉकडाऊन घेण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही आणि मागच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनचे जे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले ते दुष्परिणाम ह्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला भोगावे लागणार नाही। त्याच्या अनुषंगाने आपण मंगल कार्यालय जे आहेत मंगल कार्यालयांना पण सूचना दिल्या आहेत, प्रत्येकांना PI साहेबांनी नोटीस पण दिल्या आहेत, आम्ही पथक पण तयार केले आहे। त्याच्या अनुषंगाने मंगल कार्यालयामध्ये आता जे आपण म्हणतो अचानक आपण त्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्याचे काम सुरू केलेले आहे। त्याचप्रमाणे पब्लिक प्लेसेस जे जास्तीत जास्त आहेत म्हणजे आपलं मार्केट असेल, हॉटेल्स असतील, या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांना आता हॉटेल्स त्यांचे चालत आहेत परंतु त्या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी होत आहे। त्याच्या अनुषंगाने ती गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला 50% आणावी लागणार आहे आणि जे 50% लोक आपल्या हॉटेल्स किंवा दुकानांमध्ये येणार आहेत त्या सर्व लोकांना मास्क आणि सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बंधनकारक करणं आणि त्याच्या सूचना
आपण सगळ्या लोकांना देणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपल्या संघटनेला पण जे आहेत आपण त्याच्यामध्ये रोल जो आहे तो प्ले करावा लागणार आहे. बरेच आपले संघटनेचे इथे पदाधिकारी पण आहेत, त्यांनी पण त्यांच्या मार्फत आता समाजामध्ये ही लोकांना थोडं एक मेसेज आपल्याला द्यावा लागणार आहे की आपल्याला आता हे थोडंसं आत्ताच जर आपण थोडं नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला तर आपण भविष्यात जी काही अडचण आपली निर्माण होणार आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. मधल्या कालावधीमध्ये आपण बघितलं की मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्यामुळे आणि जी आता शासन पातळीवरती विचारणा होत आहे त्याचा जो तात्पर्य आहे किंवा जो काही निष्कर्ष त्याच्यामधून निघालेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मधल्या कालावधीमध्ये जो काही रिलॅक्सेशन मिळाला, जो 2-3 महिन्याचा जो काही रिलॅक्सेशन मिळाला त्याचे परिणाम म्हणून आता आपण हे दुसऱ्या किंवा सेकंड वेव्ह जो म्हणतो किंवा कम्युनिटी स्प्रेडिंग जे आहे त्या कम्युनिटी स्प्रेडिंगला आपण आता सामोरं जात आहोत. त्याच्यामुळे आता आपल्याला हे जबाबदारीनं वागणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा स्वतः जबाबदारी घेऊन आपण पहिले सर्वांना सांगा, ज्यांचे दुकान्स असतील, शॉप्स असतील, मार्केटमध्ये जे भाजीपाला विक्री या ठिकाणी करत असतील किंवा ज्यांचे हॉटेल्स असतील, छोटे छोटे दुकानं असतील, त्यांनी सुद्धा आता लोकांना सांगण्याची जबाबदारी आहे की दुकानावरती या, पण गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा. या सगळ्या गोष्टी केल्या आणि जर आपली संख्या वाढली नाही तर लॉकडाऊन सारखी विचित्र आणि विपरीत परिस्थिती आपल्यावरती येणार नाही. आणि ज्या भयानक समस्येला आपण मागच्या वर्षभरामध्ये, कारण आजही अजून आपली परिस्थिती मागच्या वर्षभरामध्ये जे काही फेस केलं त्याच्यामधून सुधारलेलं नाही, किंबहुना ती सुधारण्यासाठी अजून 2-3 वर्षाचा कालावधी आपल्याला जाणार आहे. आणि हा जर आपण व्यवस्थित जबाबदारीने वागलो नाही तर हा 1 वर्षातच आपल्यासमोर परत एक मोठी समस्या येऊन उभी राहणार आहे. आणि ह्या वर्षी जर अशी परिस्थिती आपल्याला सामोरं जावं लागलं तर मला वाटतं 100% आपलं कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही आणि आपण फार मोठ्या गर्तेमध्ये ह्या वर्षी आपण फसून जाणार आहोत. त्याच्या अनुषंगाने सर्वांनी जबाबदारीने वागायचं आहे, सर्वांनी सूचना द्यायच्या आहेत. ज्यांचे ह्या गोष्टी आता ज्या मी सांगितल्या त्या आपणही पाळायच्या आहेत आणि लोकांना पण आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत. त्या अनुषंगाने ज्या आणखीन काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर जे काही सामाजिक कार्यक्रम आहेत त्या सामाजिक कार्यक्रमाला पूर्णपणे बंदी शासनाने घातलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आपल्याला आदेश प्राप्त होतील. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सूचना नेमक्या प्राप्त होतील त्या संध्याकाळी आपण देऊच. त्याच्या अनुषंगाने हे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आता आपल्याला टाळावे लागतील. त्या ठिकाणी होणारी गर्दी जी आहे ती गर्दी आपल्याला टाळावी लागणार आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की मयत किंवा 10वी आपण ज्या ठिकाणी करतो, अगोदर सुरुवातीचा काळ आपण आठवा, ज्यावेळेस लॉकडाऊन सुरुवातीला झालं होतं, लोकांनी 5-5, 10-10 लोकांच्या उपस्थितीमध्ये शेतावरती लग्न लावून घेतलं होतं. परंतु या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये भयानक मोठ्या प्रमाणावरती लोकांनी गर्दी करून लग्न लावलेले आहेत आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेले पण आहे. त्याच्यामुळे आता ही जी परिस्थिती आहे की जी 20 लोकांमध्ये दावा पण होत होता, 20 लोकांमध्ये वर्षश्राद्ध होत होतं, 50 लोकांमध्ये लग्न पण होत होते, ती परिस्थिती आता परत आपण स्वतःहून घालण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी खबरदारी घ्या. काही आपल्या भावना असतात, आपल्या बऱ्यापैकी ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजाशी आणि धार्मिक कृतींशी जडलेल्या असतात, परंतु त्याच्यावरती आता आपल्याला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आपण जर नियंत्रण ठेवलं नाही तर 100% आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ढकललं जाणार आहोत आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र आपल्याकडे काही उपलब्ध नाही, पण तो करण्यासाठी आपल्याला बराच कालावधी जाणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टी प्रामुख्याने पाळायच्या आहेत. तिसरी जी गोष्ट याच्यामध्ये सांगितली आहे ती टेस्टिंगच्या संदर्भात आहे. टेस्टिंग ज्या प्रशासनाकडनं कमी झालेल्या आहेत किंवा ज्या थांबवल्या गेलेल्या आहेत त्या आता परत पुन्हा नव्याने आपल्याला सुरू करायच्या आहेत. टेस्टिंग जास्तीत जास्त सॅम्पल्स या ठिकाणी घेऊन जे सुपर स्प्रेडर आहेत, म्हणजे ज्यांचा जास्तीत जास्त लोकांशी संपर्क येतो, त्या जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मग टेस्टिंग करून जे काही पॉझिटिव्ह लोक येतील त्यांना आयसोलेशन करून परत होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपल्याला करायचं आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने पुढचा जो स्प्रेड आहे तो होणारा स्प्रेड आपल्याला थांबवायचा आहे, जेणेकरून संख्या वाढणार नाही आणि कॉन्टॅक्ट याच्यामध्ये येणार नाही. दुसरी जी गोष्ट सांगायची आहे की बऱ्याच ठिकाणी आपण टेस्ट केल्यानंतर लोक पॉझिटिव्ह येतात. पॉझिटिव्ह काही लोकांची क्षमता असते का ते घरामध्ये होम क्वारंटाईन होऊ शकतात. आम्ही आता जो मागच्या कालावधीमध्ये CCC आणि DCC बंद केल्यानंतर मागच्या जवळजवळ 1-1.5 महिन्यामध्ये हा उपक्रम राबवून पाहिला की ज्या लोकांना राहण्याची क्षमता आहे किंवा ते राहू शकतात आयसोलेट केल्यानंतर, होम क्वारंटाईन केल्यानंतर, परंतु त्यामध्ये असं आढळलं की बरेच लोक जे आहेत हे पॉझिटिव्ह असताना सुद्धा जबाबदारीचं भान न ठेवता गावामध्ये फिरत होते. त्याच्यामुळे आपल्याला हे पण आहे की होम आयसोलेशनची पॉलिसी आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली आहे, परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे आणखीन 4 लोकांना तो आजार पसरणार नाही, त्याची व्याप्ती जी आहे ती आणखीन गरीब लोकांमध्ये जास्त पसरणार नाही. कारण ही खरोखर भूमिका आहे आपण सगळ्यांनी पाहिली की करोना आजार जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही वाटत नाही. या ठिकाणी ज्याची क्षमता आहे तो कमीत कमी कसं तरी निभावून पण नेतो, परंतु ज्याची क्षमता नाही त्याला मेल्याशिवाय पर्याय नाही.
दवाखाने बघितले, आपण सगळं बघितलं. मागच्या वर्षीची परिस्थिती बघितली की ऐन टायमाला पैशावाल्याला सुद्धा बेड उपलब्ध झाला नाही, आणि फक्त बेड उपलब्ध झाला नाही किंवा उपचाराअभावी मरणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त होती. त्याच्यामुळे जे गरीब माणसं आहे, ज्यांचा हातावरती आहे, त्या लोकांनी तर विचार करायचं सोडून दिलं पाहिजे. कारण हॉस्पिटल आणि ह्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाही आणि त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्यामुळे या कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार नाही, आणि मग मात्र आपल्याला त्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आपण प्रामुख्याने पाळल्या पाहिजे. प्रायव्हेट जे डॉक्टर्स आहेत त्यांचे पण आम्ही बैठक घेऊन त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की जे कोविड सस्पेक्ट त्यांना वाटतील किंवा आढळतील त्यांच्याकडे तपासणाऱ्या येणाऱ्या लोकांमध्ये त्यांनी ते लगेच तपासणीसाठी पाठवायचे आहे, जेणेकरून त्याच ठिकाणी आयसोलेशन होईल आणि त्या लोकांना मग आपले इन्स्टिट्यूशन किंवा होम क्वारंटाईन करून आयसोलेट करता येईल, जेणेकरून त्यांच्या मार्फत दुसऱ्या लोकांना ते होणार नाही किंवा स्प्रेड आजाराचा त्याच्यामध्ये होणार नाही. चौथी जी गोष्ट महत्त्वाची आहे, जे आपण DCSC आपल्या RH ला तयार केलं होतं किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल ज्या ठिकाणी उपलब्ध केलेले होते, ते DCSC आपल्याला आता परत सुरू करावं लागणार आहे. आणि जे CCC आहे की ज्यांची या ठिकाणी राहण्याची क्षमता नव्हती, परंतु त्या लोकांना आपण तेवढ्या कालावधीसाठी 7 दिवसाच्या कालावधीसाठी आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करत होतो, त्या लोकांना परत एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर ठेवण्यासाठी आपल्याला CCC परत एकदा सुरू करायचं आहे. आमची पूर्ण प्रशासनाची टीम जी आहे ती आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सर्वे करून त्या पद्धतीप्रमाणे कुठे आपल्याला अशा लोकांची सोय करता येईल ही सोय आम्ही शहरामध्ये पण करत आहोत, आणि शक्य झालं तर 2 PSCच्या लेवलला सुद्धा आपण करत आहोत, जेणेकरून गाव पातळीवरचे जे लोक आहेत त्यांना इथे यावं लागणार नाही. त्याच ठिकाणी त्यांचं आयसोलेशन होईल, त्याच ठिकाणी टेस्टिंग होईल, आणि त्याच ठिकाणी त्यांचं क्युरिंग होऊन त्या ठिकाणी त्यांना घरी जाता येईल. आणि शहरामध्ये जो लोड वाढणार आहे तो थोडा स्प्रेड म्हणजे डिस्ट्रीब्युशन झाल्यामुळे शहरामधला लोड थोडा कमी होईल, त्यांना पण सोयीचं होईल आणि आपल्याला पण शहराच्या अनुषंगाने या ठिकाणी सुविधा उपलब्ध होईल. त्याच्यामुळे ते पण आपण आता 2 दिवसामध्ये करणार आहोत. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये होम क्वारंटाईनची फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आता ट्रॅकिंग करण्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत की त्यांना कंपल्सरी जे आहे, ज्यांना आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे त्यांना आपल्याला शिक्के मारायचे आहेत. त्यांचं डेली जे आहे मोबाईल नंबर घेऊन ते डेली घरामध्ये राहतात किंवा नाही, किंवा पोलीस विभागामार्फत आणि नगरपालिका विभागामार्फत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास यंत्रणेमार्फत आपल्याला त्या लोकांवरती नियंत्रण ठेवायचं आहे, जेणेकरून पॉझिटिव्ह झालेला पेशंट जर बाहेर फिरला तर तो जास्त धोकादायक राहणार आहे. त्याच्या अनुषंगाने ह्या लोकांवरती नियंत्रण राहील आणि ते बाहेर फिरणार नाही, जेणेकरून आपला स्प्रेड जो आहे तो स्प्रेड होणार नाही. याच्या अनुषंगाने आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या सूचनेनुसार अजून लॉकडाऊन करण्याच्या कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. त्याच्यामुळे उगाच मेसेज पसरून किंवा एक पॅनिक सिच्युएशन तयार कुणीही करू नये. जशा जशा सूचना प्रशासनाला प्राप्त होतील तशा सूचना आपण लोकांना या ठिकाणी देत राहू. त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढील कारवाई ज्या करायच्या आहेत त्या आपण करत राहणार आहोत. परंतु आत्तापर्यंत ज्या काही सूचना आपल्याला प्राप्त झाल्या त्या सगळ्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आपल्याला थोडं फक्त जबाबदारीने याच्यामध्ये वागायचं आहे. जर आपल्याला लॉकडाऊन पाहिजे नसेल तर मग मात्र आपल्याला या ठिकाणी जबाबदारीने वागावं लागणार आहे, जबाबदारी घ्यावी लागणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढचा लॉकडाऊन जो आहे तो घ्यावा लागू नये. म्हणून सर्वांना माझी परत एकदा विनंती असेल की आपण आपल्यामार्फत स्वतःहून सुरुवात करून ज्या ज्या ठिकाणी गर्दीचे प्लेसेस होतात, आता आपण 2-4 महिने याच्यामध्ये काढले, परंतु आता मात्र तशी परिस्थिती नाही असं समजून आपणही स्वतः ते नियम पाळले पाहिजे आणि लोकांनाही जास्तीत जास्त लोकांना आपण ते सांगायला पाहिजे, अशी विनंती या ठिकाणी प्रशासनामार्फत करतो. या ठिकाणी कोविडच्या पार्श्वभूमीवर या मीटिंगचं आयोजन आपण केलं. याच्यामध्ये सर्वांचं काय काय सूचना आहे या जाणून घेण्यासाठी सर्वांनाच आपण आमंत्रित केलं. याचं कारण असं की मागच्या काळामध्ये आपल्याला जशा जशा अडचणी आल्या आपण प्रत्येक जणांनी तहसीलदार साहेब असतील, CO साहेब असतील यांच्याकडे आपण सूचना केल्या किंवा आपल्याला ज्या काही शंका होत्या त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन देण्याच्यासाठी आपण बैठका घेतल्या. म्हणून या वर्षभरामध्ये ज्या ज्या अडचणी आल्या एकत्रित आपल्याला या ठिकाणी प्रशासनाला सांगण्याच्यासाठी मीटिंग बोलवली. आपल्या सर्वांच्या सूचनांचं त्यांनी विचार त्या ठिकाणी करून येणाऱ्या काळामध्ये जर गरज पडली तर त्या पद्धतीने सर्व काम त्या ठिकाणी करतील. सर्वात महत्त्वाचं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांनी आपल्याला जी काही सूचना केलेली त्या लॉकडाऊन करण्याची वेळ आपल्याला परत येऊ नये म्हणून आपण सर्वांनी 3 नियमांचं पालन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जी काही परत सांगणार नाही कारण की सगळेच पदाधिकारी आपल्याला अधिकारी सांगतायत. हीच गोष्ट आपण लक्षात घेऊ
आपल्या माध्यमातून आपण सर्वांनी जनतेला हे सांगावं. याची जनजागृती प्रत्येकापर्यंत तशी झालेली नसेल झालेली तर परत एकदा प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती जनजागृती करण्याचं काम आपल्याला करण्यात येईल. आपण सर्वांनी जे काही नियम असतील प्रशासन सांगेल ते काटेकोरपणाने पालन करावं एवढी विनंती आपल्याला सर्वांना करेल. गरज पडली तर आपली सर्वांची तयारी आहेच. DCSC चालू करायचं असेल, CCC चालू करायचं असेल, काय जे करणं गरजेचं आहे त्या काळामध्ये ते करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी जे उपस्थित आहे आम्ही देखील त्या ठिकाणी जी काही मदत प्रशासनाला लागेल, जी काही मदत जनतेला त्या ठिकाणी लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अशा पद्धतीचा शब्द आपल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी मी प्रशासनाला देतो आणि पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला त्या ठिकाणी देतो. एवढंच मला या ठिकाणी बोलायचं होतं. तेवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. तरी मला आपण सांगणार आहे, सगळ्यांना माझी नम्र विनंती राहील की प्रशासन सांगेल ती गोष्ट आपण फक्त ऐकावी. राजकीय मंडळींनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर काय होतं आपण बघितलं. या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांची काळजी म्हणून जाहीर केलं की शिवजयंती फक्त 10 लोकांमध्येच करा. माझ्या वैयक्तिक माझं मत आहे अतिशय योग्य सूचना होती. पण लगेच माझे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही काही झालं तर आम्ही जोरात करणार. राजकीय मंडळींनी जर हस्तक्षेप केला तर हे कोरोनाचं संकट जास्त मोठ्या प्रमाणात वाढू शकतं असं मला वाटतं. दंड का केला, इतका दंड का केला म्हणून अधिकाऱ्यांवर येऊन प्रेशर टाकण्याची वकिली कुठल्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी करू नये. बाहेर येऊन आले अधिकारी आपल्या शहराची काळजी करतात हेच आपल्यावर आपण उपकार मानले पाहिजे. किंवा प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्यासाठी मोबाईल घ्यायचा आणि काहीतरी मजकूर टाईप करायचं टाकायचं. माझ्या मीटिंगमध्ये सूचना आहेत साहेब तुम्हाला की प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांच्या विरोधामध्ये जर कोणी काही टाकलं तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय गांभीर्य येणार नाही. तरी बघा भरतजी मोरेंनी योग्य सूचना मांडली. झोपडपट्टीमध्ये अशिक्षित लोक राहतात, गरीब लोक राहतात. त्या सूचनेनुसार माझी अशी एक सूचना आहे की सामाजिक कार्यकर्ते भरपूर आहेत, राजकीय पक्ष भरपूर आहेत, कार्यकर्ते पण भरपूर आहेत. पण किमान आजी नगरसेवक, माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक यांनी आपापल्या गल्लीमध्ये फिरून असा विषय नाही. यांनी आपापल्या भागामध्ये फिरून जर जनतेचं प्रबोधन केलं तर प्रशासनाला फार मोठं सहकार्य होईल असं मला वाटतं. सगळ्या गावाशी सगळ्यांची चर्चा करून छोट्या मोठ्या सगळ्या व्यापाऱ्यांची चर्चा करून निर्णय घ्यावा. विशेषतः लग्न समारंभ आणि राजकीय कार्यक्रम जे मोठ्या प्रमाणात होतात ते रोखले पाहिजे. राजकीय म्हणजे राजकीय नाही म्हणतात, राजकीय असो सांस्कृतिक असो. माझं असं म्हणणं आहे चांगल्या सोसायटीतले लोक हे आज आपण सगळे मास्क वापरतोय, रस्त्यावर वापरतोय, पोलीस प्रशासनाने चांगली दखल घेतोय. पण स्लम एरियामध्ये आजही जरी गेलं तर ते लोक तसेच राहतात. त्यांना कोरोना काय आहे माहितच नाही. त्यांना आजही चांगलं प्रबोधन तिथं त्या झोपडपट्टी झालं पाहिजे. तुमच्यापासून तर पोलीस प्रशासन सगळ्यांपासून. पोलीस प्रशासन फक्त रस्त्यावर उभं राहतं, झोपडपट्टी कोणी जात नाही आतमध्ये गल्लीमध्ये. ते लोक तसेच राहतात. एकाच कुटुंबात 10-20 लोक छोटे कोपऱ्यात राहतात. त्या लोकांना खऱ्या अर्थानं प्रबोधन झालं पाहिजे. ते खरे प्रसार की कोरोनाचे एक जरी बाधित झाला तो औषध घ्यायला जाणार, किराणा घ्यायला जाणार, दूध पिशवी घ्यायला जाणार, पाणी घ्यायला जाणार, तो सगळीकडे तो कोरोना प्रसारित करणार. त्या लोकांवर जास्त आहे ना प्रतिबंध केला पाहिजे. त्या लोकांना जास्त प्रबोधनाची गरज आहे असं मला वाटतं. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.